आपल्या सगळ्या व्याधींवर, आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर योगामधून उपचार करण्यासाठी योग साधक म्हणून आमच्याकडे आलेले साधक म्हणजे श्री प्रमोद शिंदे. नमस्कार, मी प्रमोद शिंदे. मी निरामयमध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला सततचे अपचन, ढेकर येण्याचा त्रास होता. यासाठी आपण योगाच्या माध्यमातून त्यांच्यावरती उपचार केला. पोटाचं एक्सपान्शन कसं होईल, वेगवेगळ्या अंतर्गत अवयवांकडचा रक्तपुरवठा कसा वाढेल याच्यावरती काम केलं आणि अगदी 10 दिवसांमध्ये त्यांना 100% आराम मिळालेला आहे त्यांच्या या तक्रारीमध्ये. दुसरी महत्त्वाची तक्रार जी त्यांनी सांगितली होती, श्वास घेण्याचा पण एक खूप त्रास होता. त्यामुळे मला लिफ्टमध्ये गेलं की असं दडपण यायचं किंवा काय असं वाटायचं. त्यामुळे मला श्वासोच्छवासाचा पण प्रॉब्लेम होता. याच्यात मुख्यतः आपण जे काम केलं ते म्हणजे चेस्ट एक्सपान्शन करणं, त्यांचं पोश्चर सुधारणं आणि हृदयाकडचा, मेंदूकडचा रक्तपुरवठा हा कसा चांगल्या पद्धतीने होईल यासाठी वेगवेगळ्या आसनांची आणि प्राणायामाची योजना, या सगळ्यांमधून खूप छान त्यांना रिझल्ट मिळालेला आहे. आणि 10 दिवसांमध्येच जे 200 मीटर चालल्यावर दम लागत होता ते आज 3 किलोमीटरपर्यंत अगदी आरामात चालू शकतायत. हा त्यांच्यामध्ये झालेला बदल आहे. योगाच्या बरोबरीने डायजेशनमध्ये सुधारणा व्हावी म्हणून आपण नाभी संतुलन या उपायाची सुद्धा योजना केलेली होती. नाभी सरकते आणि त्याच्यामुळे आतड्यांची गती आणि सगळ्यांवरती परिणाम होतो. यासाठी आपण हाही उपाय केलेला होता आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम तुमच्या समोर आहे. तर मी निरामयमध्ये आलो आणि आतमध्ये एंट्री केली. ऊर्जा मंदिर बघूनच इतकं प्रसन्न वाटलं की मला वाटलं की इथेच आता आपलं व्यवस्थित सर्व काही होईल. आचार्यजींकडे गेलो, त्यांनी मला जो कॉन्फिडन्स दिला आणि जे काही एकंदरीत पाहिलं आचार्यजींकडे पण खूपच असं प्रसन्न आणि एकदम मातृसमान आणि असं काहीतरी एक वेगळीच एनर्जी माझ्यामध्ये आली असं वाटलं. आणि त्यांनी सांगितलेलं जी ट्रीटमेंट होती ती मी योग असेल, प्राणायाम आणि माझ्या पोटाचा मसाज ते केल्यानंतर मला 10 दिवसातच 100% रिझल्ट आला. आणि आता मला एक नवीन श्वास मिळाल्याचं एक असं एनर्जी, अशी अंगावर काटे येतात, त्याचं एक नवीन एनर्जी मिळाली आहे मस्तपैकी. आणि मी आता चालताना एक आत्मविश्वास पण आला आहे मला की परत माझं नवं जीवन मला प्राप्त झालं आहे आणि ते मी आता टिकून पण ठेवेल. माझ्याकडनं ह्या 15 दिवसामध्ये प्राणायाम वैयक्तिक लक्ष देऊन आणि प्रत्येक पोश्चर ठीक करण्याच्या हिशोबाने माझ्या श्वासाकडे त्यांनीच, खरं श्रेय त्यांना जातं की त्यांनी ते माझ्या श्वासावर एवढं काम केलं. आणि ते अजून मी प्रगतीपथावर आहेच आहे. आणि सरांनीच सांगितलं मला की 5 दिवसाचा एक बेसिक प्राणायामाचा कोर्स आहे आणि आचार्यजीचा तो क्लास मी अटेंड केल्यानंतर मी जवळजवळ कपालभाती कमीत कमी 300 वेळा तरी करतो. ह्या 15 दिवसामध्ये हा फरक आहे. आणि बाकीचे तर प्राणायाम करतोय. त्यामुळे मला हा ओव्हरऑल मला एकदम नवीन काहीतरी टप्पा असं पुन्हा या वयानंतरनं 50 नंतरनं एक छान वाटतं यार की पुन्हा नवसंजीवनी प्राप्त झालेली आहे मला या सर्व केल्यामुळं. धन्यवाद.